येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात 2 उड्डाणपूल उभारले तर द्यावा लागणार टोल. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 2 उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशन मार्गे विजापूर रोड आणि बाजार समिती ते अशोक चौक पोलीस चौकी मार्गे पत्रकार भवन असे हे 2 प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. आजवर मंत्री तसंच विविध अधिकाऱ्यांनी डझनावर बैठका घेतल्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागानं 4 वेळा टेंडर काढलं. मात्र महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची 100% जागा NHI कडे हस्तांतरित न झाल्यामुळे अद्याप हे काम रखडलं असून भूसंपादनापोटी महापालिकेनं सुमारे 60 ते 70 कोटी उड्डाणपुलांसाठी खर्च केले आहेत. जर हे दोन्ही उड्डाणपूल झाले तर यासाठी सोलापूरकरांना टोल द्यावा लागणार आहे. अगोदरच सोलापुरात MSRDCच्या माध्यमातून केलेल्या 38 किलोमीटर रस्त्यांसाठी पारशी, अक्कलकोट नाका, सिद्धेश्वर साखर कारखाना आणि देगाव या 4 ठिकाणी टोल द्यावा लागतोय. त्यामुळे सोलापूर शहरातील NHIचे 2 उड्डाणपूल झाले तर पुन्हा शहरवासियांना टोलचा भार सोसावा लागणार आहे. यामुळे हे उड्डाणपूल हवेत की नकोत याबाबत शहरवासियांनी येस न्यूज मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी. भगीरथ भालके, अनिल सावंत यांचा उद्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश. माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज येथील देवस्थानाचा वाद चव्हाट्यावर. अॅडव्होकेट विजय शिंदे म्हणाले, आमचाच ट्रस्ट खरा आणि आम्हीच चंदनुटी नियमाप्रमाणे साजरी करणार. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या DB पथकानं 2 दिवसात गुन्हा उघड करून सुमारे 5.6 लाखांचा ऐवज केला जप्त. 2 आरोपींना अटक. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते DMart पर्यंत ट्रॅफिक जाम. मडकी वस्ती इथं रस्त्याचं काम सुरू असल्यानं झाले ट्रॅफिक जाम. महाराष्ट्र हादरला, भूकंपाचे धक्के. विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे सौम्य धक्के. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 88 8222. मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची घेतली गंभीर दखल. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा महायुती सरकारवर गौप्यस्फोट. महिला नको असं सांगून मला डावललं गेलं असा मनीषा म्हैसकर यांचा आरोप. भाजप 6 महिन्यात 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार. डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष. विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू. मनसे नेते अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे दौऱ्यावर. पुण्यातील पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार. 8वीतल्या पोराची बाप कामगिरी. पालकांना डिजिटल अरेस्टपासून सावध करणाऱ्या तन्मयनं आईवडिलांचे 6 लाख रुपये वाचवले. बरेली, उत्तर प्रदेशातील घटना.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. अंबानी कुटुंबियांचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सवाचा सोहळा. अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त भजन संध्याचं जामनगरमध्ये आयोजन. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2026 अंतर्गत अभियांत्रिकी आणि फार्मसीसाठी PCM गट संगणक आधारित परीक्षा आज 11 एप्रिल 2026 पासून झाली सुरू. यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांना 2 प्रयत्नांची संधी असून पहिला टप्पा 11 ते 20 एप्रिल तर दुसरा टप्पा 14 ते 16 मे 2026 दरम्यान होणार. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूरला शेतकऱ्यांचं जेल भरो आंदोलन. अनेक वर्षांपासूनचा जमिनीचा प्रश्न प्रलंबित, न्याय होईपर्यंत आंदोलनावर ठाम. सांगलीमध्ये 12 ते 15 एप्रिल दरम्यान कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं चला जाणूया नदीला संवाद यात्रेचं करण्यात आलं आयोजन. केमिकलयुक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्ह. गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातली पहिली CBSE जिल्हा परिषद ज्योती सावित्री शाळेचं पुण्यातल्या खानवडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. तेलंगणा राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आलं असून ही मोठी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांनी केली आहे. 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. वंदे भारत प्रवाशांच्या मागणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढ. 2025-26 या वित्तीय वर्षात 3,98,00,000 प्रवाशांनी केला वंदे भारत रेल्वेनं प्रवास. महामुंबईत गिरणी कामगारांसाठी 2,521 घरांची लॉटरी काढावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश.